शेतकरी बंधूंनो, राम राम. आज आपण हुमणी कीड नियंत्रण या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकतोय की आपण या ठिकाणी एक बल्ब लावलेला आहे. त्यानंतर असं एक शेततळ्यासारखा कागद टाकून त्या ठिकाणी आपण पाणी ओतून त्या ठिकाणी प्रकाश सापळा केलेला आहे. तर आता प्रकाश सापळा आपण कशा पद्धतीने केला पाहिजे, तर त्याचं एक त्या ठिकाणी काय काय आपल्याला लागतं ते थोडीशी माहिती घेऊया. सुरुवातीला आपल्याला लागणार आहे अशा स्वरूपाचा एक डार्क पिवळ्या रंगाचा एक कागद, आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक बल्ब होल्डर आणि थोडीशी आपल्याला जिथून कनेक्शन असेल तिथून येण्यासाठी वायर. याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलाही खर्च यामध्ये नाही. दुसरी गोष्ट काय करायची आहे की सुरुवातीला आपल्याला शेततळ्यासारखं थोडंसं स्ट्रक्चरल बसेल या पद्धतीने आपण थोडासा खाली खोऱ्यानं आपण या ठिकाणी खड्डा करून घ्यायचा आहे. आणि खड्डा करून आपण अस्तरीकरण केल्यासारखं कागद यामध्ये पसरवून घ्यायचा. पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये पाण्यानं पूर्णपणे खड्डा भरून घ्यायचा. भरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याकडे जे असणारं कीटकनाशक कुठल्याही स्वरूपाचं, जे अगदी एक्सपायर झालेलं जरी कीटकनाशक तुमच्याकडे असेल तरी हरकत नाही, किंवा आपल्याकडे जळकं ऑइल जर गाडीत असेल तरी चालू शकतं, किंवा जे तुमच्याकडे कुठलं कीटकनाशक उपलब्ध असेल ते त्या ठिकाणी एक साधारणतः 100 मिली होईल इतपत या खड्ड्यामध्ये पाणी भरल्यानंतर यामध्ये टाकून द्यायचं आहे. तर याच्यामध्ये काय आहे की हुमणीचं नियंत्रण करण्यासाठी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आता जर बघितलं तर जवळपास 75 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, आणि पाऊस झाल्यानंतर जमिनीमध्ये स्वतःच्या ह्याच्यामध्ये गाडून घेतलेल्या जे कोशावस्थेतील कीड आहे त्याच्यामधनं भुंग्याच्या अवस्थेमध्ये हे सगळे कीड आता बाहेर पडू लागले आहे. तुम्ही संध्याकाळी जर का 6:30 वाजता बरोबर जर बघितलं तर आपण थोड्या वेळापूर्वी आता बघितलं की त्याच्यामध्ये झाडाच्या खालच्या बाजूनं या ठिकाणी कडुनिंबाला विशिष्ट करून जर विचार केला तर त्याच्यामधनं खालनं त्या ठिकाणी ते मार्गक्रमण करून त्याचं अन्न खाण्याचं काम त्या ठिकाणी झाडावरती करत होते. आणि त्याच्यामुळे काय झालं की आपण निर्णय घेतला की आज या ठिकाणी प्रकाश सापळा लावायचा, आणि जेणेकरून जे पण भुंगेरे ह्या आसपासच्या परिसरामध्ये फिरत असतील तर ते या ठिकाणी येतील आणि ह्याच्या ठिकाणी प्राथमिक अवस्थेतच त्याचं निर्मूलन होईल. तर ह्याचा आपण सायकल समजून घेऊया. ह्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की ह्याच्यामध्ये सुरुवातीला अंडी, अळी, कोश आणि पतंग अशा स्वरूपाचं ह्याचं म्हणजे सायकल असतं. तर पतंगाची अवस्था नसते तर ह्याच्यामध्ये भुंगेरीची अवस्था असते. तर ह्याच्यामध्ये बघू शकताय की अंडी, अळी, कोश आणि पतंग याच्यानंतर आपल्याला हे सायकल दरवर्षी रिपीट होत राहतं. म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर खरीप हंगामाच्या पहिलं म्हणजे साधारणतः आता जूनच्या आणि मेच्या मध्यापासून पुढं या दरम्यान जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जमिनीमधनं अगदी बंदुकीची गोळी मारल्यासारखं हे किडे सगळे वरती येतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की हे तुम्हाला प्राथमिक अवस्थेमध्ये पकडणं सोपं आहे, कारण अशा स्वरूपाचा जर का प्रकाश सापळा लावला किंवा आपण त्या ठिकाणी लटकते जर ट्रॅप लावले तरी सुद्धा हरकत नाही. परंतु हा कमी खर्चाचा आणि अतिशय सोपा आणि जास्त प्रमाणात या ठिकाणी आपल्याला याचं कीटकांचं या ठिकाणी निर्मूलन करणं शक्य होते. तर त्या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे की ह्याच्यामध्ये प्रत्येकानं आपल्या शेतावरती अशा स्वरूपाचा एक प्रकाश सापळा लावणं गरजेचं आहे. हा प्रकाश सापळा लावल्यानंतर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पुढच्या कालावधीमध्ये जाऊन साधारणतः जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या नंतर आपल्याला आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव पाहायला मिळू शकतो. आणि हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्येच जे जे करता येईल याच्यामध्ये मशागतीय काम असेल, कार्यप्रणाली काम असेल, आणि त्याच्यानंतर आपण जे जे काही शास्त्रीयदृष्ट्या काम करता येईल या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे. यंदाचं वर्ष हे एल निनोचे वर्ष आपण म्हटलं तरी हरकत नाही, कारण त्या दृष्टिकोनातून हे दिसते. आणि सध्या मोठ्या प्रमाणात भुंगेरे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. परवाच आपल्या गावामध्ये परिसरामध्ये चांगला पाऊस झाला, आणि पाऊस झाल्यानंतर मग मात्र आपल्या घरामध्ये असणारे बल्ब जे आहेत त्याच्या खाली आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे किडे बघायला मिळायला लागले, आणि त्याच्याबरोबर भुंगेरे सुद्धा पाहायला मिळायला लागले. मग आपण निर्णय घेतला की बाबा आता 2 दिवसात आपल्याला या ठिकाणी लगेचच प्रकाश सापळे जर लावून घेतले तर हे आता हवेतून जे काय तुम्हाला भुंगेरे फिरताना दिसत आहेत याचं निर्मूलन आपण प्राथमिक अवस्थेत जर केलं तर पुढचा जाऊन आपला जो काय पिकावरती किंवा ह्याच्यामध्ये पुढचे जे इतर पिकं येणार आहे त्याच्यामध्ये जे काय प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचं निर्मूलन आपल्याला या ठिकाणी थांबवता येणार आहे. तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर का आपण अशा स्वरूपाचा प्रकाश सापळा आपण आपल्या शेतामध्ये लावून घेतला तर पुढच्या टप्प्यामध्ये जाऊन याची जी पुढची अवस्था तयार होणार होती किंवा पुढच्या सायकल याची मादी अंडी घालून पुन्हा जे पुढचं रिपीट होणार होतं तर ते हे पूर्णपणे या ठिकाणी थांबणार आहे. तर याच्या ठिकाणी आपण काय करायचं की एक काळजी घ्यायची, याच्यामध्ये बल्ब आपल्याला बरोबर संध्याकाळी 6:30 वाजता सुरू करायचा आहे, आणि साधारणतः 9-9:30 पर्यंत किंवा रात्रभर जरी चालू ठेवला तरी हरकत नाही. परंतु तेवढ्या कालावधीमध्ये मात्र या भुंग्यांचा या ठिकाणी प्रादुर्भाव तुम्हाला येतानाचा जास्ती बघायला मिळतो. आणि त्यांचं जेव्हा येण्याची वेळ आहे ते बरोबर 6:30 वाजता जर तुम्ही त्या ठिकाणी प्रकाश सापळा या ठिकाणी सुरू केला तर निश्चितपणानं आपल्याला चांगल्या पद्धतीने याचं निर्मूलन करणं सहज शक्य होतं. तर असं प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये करून घ्या. यंदाच्या हंगामध्ये आपण जर का अशा स्वरूपाचं आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रकाश सापळे जर लावले तर निश्चितपणानं आपल्याला हुमणीवरती नियंत्रण मिळवणं सहज शक्य आहे. दुसरी बाजू सांगता येतील की ह्याच्यामध्ये फक्त हुमणीचेच भुंगेरे यामध्ये येतात का, तर अजिबात नाही. तर हुमणीचे भुंगेरे बरोबर या ठिकाणी आपल्याला आता आपण मक्यासारखं पीक घेतोय किंवा इतर जे पिकं घेतोय त्या पिकाचे सुद्धा जे आपल्या हवेतून येणारे जे काही पतंग आहेत
त्याच्यामध्ये लष्कराचे पतंग आता तुम्ही बघताय की ते आता 4-5 पतंग आता मागापासून यामधून पडलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये होतंय काय की ह्याच्यामध्ये हवेमध्ये जे काही उडणाऱ्या किंवा तरंगणाऱ्या किडे आहेत, तर ह्या संपूर्ण किडे या बल्बामुळे या ठिकाणी आकर्षित होतात आणि या पिवळ्या रंगामुळे आकर्षित होऊन आपल्या सायंकाळच्या वेळेस हे सगळे परावर्तित या ठिकाणी होऊन या पाण्यामध्ये या ठिकाणी पडू लागले आहेत. त्याच्यामुळे काय आहे की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला जे काही या ठिकाणी सापडतील हे आपण काढून नेऊन बाहेर त्या ठिकाणी पुन्हा आपण काटे झुडपामध्ये ह्याच्यामध्ये टाकून ह्याला सगळं या ठिकाणी जाळून टाकायचं आहे. हे कुठेही नेऊन या ठिकाणी जेव्हा आपण हे अशा स्वरूपाचे भोंगे यामध्ये पडतात आणि ज्यावेळेस आपण हे बाजूला करतोय त्यावेळेस हे भोंगेरे लक्षात घ्यायचं की कुठं पुरायचं नाही किंवा कुठं उखंड्यावरती टाकायचं नाही किंवा उघड्यावरती आपण नेऊन हे फेकून द्यायचे नाहीत. हे सरळ घ्यायचे आणि डायरेक्ट आपण त्या ठिकाणी थोडंसं काडी कचरा टाकून आपण त्या ठिकाणी याला नष्ट करून टाकायचं. तर हे प्राथमिक अवस्थेमध्ये हे काम केलं की पुढच्या टप्प्यामध्ये जाऊन आपल्याला जो काही औषधावरचा होणारा खर्च आहे किंवा पुन्हा आपल्याला पिकामध्ये जे होणारं नुकसान आहे हे टाळण्यासाठी आपण सर्व शेतकरी बांधवांनी आत्ताच ह्याच्यामध्ये थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे आणि अतिशय सोपी पद्धत आहे. हे जर का केली तर आपल्याला याचा चांगला फायदा घेता येणार आहे. तर पुढच्या टप्प्यामध्ये आपण याचं सविस्तर माहिती घेणारच आहोत. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये आपण प्रकाश सापळा लावून आपल्या शेतामध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये जे काही अशा स्वरूपाचे भोंगे आता आपल्याला पाहायला मिळत आहेत तर त्याचं निर्मूलन सुरुवातीला करून घ्या. आपण याचे पुन्हा पुढच्या सदरामध्ये सुद्धा याच्या संदर्भातील व्हिडिओ देणार आहोत. सर्वांना धन्यवाद. आपण सर्वांनी प्रकाश सापळे लावून घ्या आणि यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या पद्धतीने किडीपासून निर्मूलन करा. धन्यवाद.